कुळाची पुण्याई बहिणा। रवींद्र वस्त्रनिकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल। महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या भन्नाट ऑफर्स 4 ते 17 ऑगस्ट। 600 रुपयांची तक्षशिला पैठणी फक्त 216 रुपयात। क्रंची इन्स्टा ट्रेंड साडी फक्त 441 मध्ये। डोला सिल्क साडी फक्त 396 मध्ये। कल्याणी सिल्क साडी फक्त 693 मध्ये। विशाल साडी 749 मध्ये। लेडीज ट्रेंडिंग कॉर्ड सेट फक्त 296 रुपयात। 3 पीस ड्रेस फक्त 396 मध्ये। जेंट्स शर्ट एक घ्या एक मोफत। रवींद्र वस्त्रनिकेतन, सलगरे व शाखा। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। राजापूर प्राथमिक शाळेला गळती, जिल्हा परिषदेकडून निधी उपलब्ध होण्याची गरज। राजापूर तालुका शिरोळीतील प्राथमिक विद्या मंदिर शाळेला 2 खोल्यांमध्ये स्लॅबला मोठ्या प्रमाणात पावसामुळे गळती लागली आहे, तर एका खोलीत पाझर सुटला आहे। परीक्षेच्या काळातच 2 खोल्यांना गळती लागल्यामुळे विद्यार्थ्यांना पेपर देण्याचे अवघड झाले आहे। विद्यार्थी पेपर लिहित असताना अंगावर गळतीचे पाणी पडत असल्याने विद्यार्थी चलबिचल होत आहेत। दरम्यान शाळेतील एलसीडी वरती गळतीचं पाणी पडल्यामुळे एलसीडी ही खराब होण्याची शक्यता आहे, तरी एका खोलीमध्ये पाझर सुटल्यामुळे विद्यार्थ्यांना बसण्यासाठी अवघड झालं। या मराठी प्राथमिक शाळेमध्ये 1ली ते 7वी पर्यंत वर्ग आहेत। शाळेमध्ये एकूण 235 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। ही शाळा न बुडणारी शाळा म्हणून पंचक्रोशीत ओळख आहे। सन 2019 साली पंचक्रोशीमधील सर्व प्राथमिक शाळांमध्ये महापुराचं पाणी आलं होतं, मात्र राजापूरची मराठी प्राथमिक शाळा न बुडणारी शाळा म्हणून ओळख निर्माण केली। ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी शाळेची पाहणी केली, मात्र दुरुस्तीसाठी जादा निधी लागणार आहे, त्यामुळे जिल्हा परिषदकडे मागणी करून निधी आणण्यासाठी प्रयत्न करू असं जिल्हा परिषद सीईओ यांच्याकडे याबाबत माहिती देऊन कायमस्वरूपी गळती थांबवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे असे मत मांडलं। या मराठी प्राथमिक शाळेला गळती लागल्यामुळे 6वी व 7वी वर्ग दुसरीकडे बसवण्याची वेळ आली आहे। 1ली व 2री वर्गाला सुट्टी देण्याची वेळ शिक्षकांच्या वरती आली आहे, तरी या प्रश्नाकडे शिक्षण विभाग लक्ष केंद्रित करणार का असा सवाल उपस्थित होतोय। महानकरी न्यूजसाठी मेहताब चंदुरे, राजापूर।